दादरमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे की काय अशी चर्चा काल संध्याकाळपासून रंगायला सुरुवात झालेली आहे। कारण भाजपनं आमचं कामच केलं नाही असा थेट आरोप जो आहे तो समाधान सरवणकर यांनी केलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अक्षताताई तेंडुलकर आहेत। समाधान सरवणकरांचं काल मी प्रेस बाईट जे बघत होती त्याच्यामध्ये अजिबात काही सत्य नाही आहे का। म्हणजे प्रत्येक प्रचार फेरीमध्ये फक्त आणि फक्त भाजप दिसत होतं फ्रंटमध्ये। प्रत्येक भाजपच्या पदाधिकारी बूथ प्रमुख मन लावून 15 दिवस मेहनत केलेले प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्या इथे मन लावून भाजपवाले काम करत होते। ह्यांच्याकडे ना कॅडर बेज आहे ना ह्यांच्याकडे वोट बँक आहे। आणि समाधान जेव्हा आज बोलतोय ना, म्हणतात ना हारल्यानंतर त्याच्या कुठेतरी खापर फोडायचे कोण आहे, चलो भाजपवर फोडू। शिवसेनेचं जे वोट कन्वर्जन ते शिवसेनेला झालं नाही असं म्हणावं। कन्फर्म बघा, लोक नाराज आहेत त्यांच्यावर नाराज आहे। किंवा जे मराठी पोलरायझेशन आपण म्हणतो मराठी वोट्सचे कुठे जरी झालेले आहेत त्या पट्ट्यामध्ये सिद्धिविनायकच्या मागच्या बाजूला म्हणजे आगर बाजारपासून तुम्ही प्रत्येक बूथवर बघा तुम्ही तिथे विशाखाताई लीडवर आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमची कामच केली नाही आणि त्यामुळे आमचा पराभव झाला। म्हणजे तुमच्या अपेक्षा यांच्या घरी येऊन भांडी घासायचं होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी? हां, एवढं काम करून लिटरली माईक पण हँडल आपण केलं, स्पीक म्हणजे जे घोषणा द्यायचे ते आपले कार्यकर्ता करत होते। ह्यांच्याकडे 4 माणसं नव्हती आणि एवढं करून तुम्ही आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान करतायत का? सहन करायचे आपण? बरं, याबद्दल पक्षश्रेष्ठींशी काही बोलणं झालं? कारण आता कालपासून हे सगळं बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये गेल्यानंतर बऱ्याच चर्चा रंगत आहेत आणि महायुतीमध्ये काहीतरी बिघाडी झाली आहे अशा स्वरूपाच्या पण चर्चा आहेत। यावर विराम कसा लागणार? एक खोटा व्हॉट्सॲप मेसेज म्हणजे ते लोकांनी स्वतः ड्राफ्ट केलेले आहेत ते खोटं आहे, म्हणजे 200% मला माहिती आहे खोटं आहे। तर आम्ही आज सायबर क्राईमकडे ऑफिशियल तक्रार करणार आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।